मी डॉक्टर पालवे, डॉक्टर गौरीचे वडील. अचानक आम्हाला फोन आला की तुमची मुलगी सुसाईड करायला लागले. तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाईड काय करते नेमकी. तर म्हणले पॉयझन घ्यायला लागले. आणि म्हणलं ते आम्ही सांगतो समजून आम्हाला येऊ सर थांबा म्हणावं. तर ते अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या मिसेसच्या याच्यावर फोन आला की तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे, तुमची मुलीने सुसाईड केलं. मला ही पत्रकार बांधवांना सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावताना आधी 306 आणि मग 302 ते विसराचे रिपोर्ट आल्यावर लावता, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलता आणि मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता. कारण की कुणी बाप, मी जसा एक बाप आहे पीडितेचा, तसं सगळे बाप आपले मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला. ती सुशिक्षित लोक, तिला लाख रुपये पगार होता. मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका, माझी चौकशी करा मी काय काम करतोय. माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती, तिचे सहकारी तपासा, माझे तपासा, याच्यात ही काही चुकीचं नाही. मला स्पॉट पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही. मी गेलो तिथं त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही. तिने एवढ्या 6,000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं. तर तिला न्याय मिळावा. बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं. तर त्यासाठी SIT, बेमॅकी, काय नार्को, जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या. माझी मुलीची आत्महत्या करायला नव्हती, करणारच नव्हती. ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याची हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत. पण तरी पण 2 आरोपी आणखी मोकाट आहेत. त्या 2 आरोपीला ते मदत करावा. आणि शासनाला, ताईंना माझी विनंती आहे की याला आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी, 302 काय कलम लागतील तेवढे लावा.